आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये आढळून येणारा एक समान शब्द म्हणजे आश्चर्य. पहिल्या वाचनामध्ये तो पांगळा माणूस बरा झालेला आहे हे पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलेलं आहे आणि संत पीटरने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की असा माणूस बरा झाल्यामुळे तुम्ही आश्चर्य का करता. परमेश्वर ह्याहीपेक्षा अधिक काहीतरी करू शकतो हे अगदी अब्राहम, इसहाक, याकोब ह्यांच्यापासून आत्तापर्यंत, मोशेच्या काळापासून शमूएलापर्यंत आणि संदेष्टांच्या काळापासून प्रेषितांच्या काळापर्यंत परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे. त्या परमेश्वराला काहीच अशक्य नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मात्र त्यासाठी तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे आणि तुम्हाकरिता पूर्वी नेमलेला येशू ख्रिस्त ह्याला त्याने पाठवावे. तुम्ही सहज विचार करा की जो पेत्र थथपप करत होता, वादळ वाऱ्याला घाबरून बुडत होता, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख देखील दाखवून देण्यास तयार नव्हता, असा पेत्र आता सगळ्यांच्या समोर मोठ्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने प्रभूची ही सुवार्ता पसरवित आहे. आणि त्याचा देखील लोकांना विस्मय वाटला असेल, आश्चर्य वाटलं असेल. शुभवर्तमानामध्ये देखील अशाच प्रकारचं आश्चर्य प्रेषितांना वाटत आहे की वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे त्या दोन शिष्यांनी निवेदन केल्यानंतर येशू प्रत्यक्ष त्या प्रेषितांमध्ये उभा राहतो आणि त्यांना सांगतो, तुम्हास शांती असो. अशा वेळेला त्यांनी घाबरून आणि आपण भूत पाहत आहोत की काय असे वाटून आश्चर्य व्यक्त केले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यानंतर दिलेलं जे स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणासाठी आणि केलेली एक महत्त्वाची कृती आहे, त्यासाठी इस्रायली लोकांमध्ये असलेली एक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, तुम्ही का घाबरता, तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात, माझे हात आणि माझे पाय पहा, मीच तो आहे. आणि त्याने केलेली कृती आहे की येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे का. आणि मग त्याने भाजलेल्या माशाचा तुकडा घेऊन त्यांच्या देखत खाल्ला. ह्या दोनही गोष्टींमध्ये प्रचंड असा अर्थ दडलेला आहे की लूकचं शुभवर्तमान हे परराष्ट्रीयांसाठी लिहिलेलं शुभवर्तमान आहे. परराष्ट्रीयामधून बरेच लोक ख्रिस्ती झाले होते आणि त्यांच्यामध्ये असा एक समज होता की पवित्र किंवा नीतिमान पुरुष मरण पावल्यानंतर तो संत मंडळीमध्ये जाऊन बसतो आणि त्याचा जगाशी संपूर्णपणे संपर्क तुटतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील तसंच काहीतरी झालं असेल असा त्यांचा समज होता. परंतु संत लूक त्यांना समजून सांगत आहे की तुम्ही सांगता तशा प्रकारे आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त नाही. तो जरी मरणातून पुनरुत्थित झालेला असला तरी त्याचा जगाशी संबंध तुटलेला नाही. म्हणून येशू स्वतःचे हातपाय दाखवतो आणि मला चाचपून पहा, जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते, अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याने माशाचा भाजलेला तुकडा देखील खाल्लेला आहे. ह्याचा अर्थ की पुनरुत्थानामुळे येशू आपल्यापासून पूर्णपणे विभक्त झालेला नसून उलट तो आपल्यामध्ये पूर्णपणे सामावलेला आहे आणि आपल्याला शक्ती देण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणूनच मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे ह्यामध्ये माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्याच्या नावाने पश्चाताप आणि पापक्षमा घोषित करण्यात यावी आणि ह्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार प्रेषिताने बनावे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्याही जीवनात बऱ्याच वेळेला आश्चर्यकारक अशा गोष्टी घडत असतात. अशा वेळेला माणसाने आपली नजर पहिलं तरी लावायची असते
ज्या परमेश्वराला काहीच अशक्य नाही त्याच्यावरती भाव ठेवून जगामधील सगळ्या प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जायचं असतं. अशी शक्ती आणि कृपा आपल्याला मिळावी म्हणून पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे विशेष सामर्थ्य आणि प्रेरणा, सुबुद्धी आणि शक्ती, कृपा आणि आशीर्वाद मागूया.